सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आलो आहे, बघू शकता तुम्ही. जसं आम्ही 4 लोक आलो आहे. रुपाली मॅडम आहेत, आमचे ताई आहे, भाऊजी आहेत. ओके, हा समुद्र पूर्ण हा इथे बोटी उभ्या आहेत. ह्या बोटीने आम्ही इकडे किल्ल्यावरती आलो आहोत. हा किल्ल्याचा पूर्ण तट दिसतोय आपल्याला. येस, हा किल्ल्याचा तट आहे. ओके, बघू शकता. येस, किल्ल्याचा तट आहे. समुद्रामध्ये हा किल्ला बांधण्यात आला. पूर्वीची टेक्नॉलॉजी काही नव्हती तरी देखील मधोमध समुद्रामध्ये हा किल्ला बांधण्यात आला. हा आजूबाजूचा परिसर बघू शकता. इकडे समोर जेटी आहे, ज्या जेटीमधून आम्ही इकडे आलो, जेटीच्या इथून, आणि इथे आम्ही एंट्री केली. आणि त्यानंतर आता पाहू शकता तुम्ही, इथे महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहेत. इथे हाताचे ठसे आहेत. आणि त्याचबरोबर आता आपण थोडं खाली येऊया. इथे थोडंसं क्लिअर दिसत नाही, पण महाराजांच्या पायाचे ठसे याच्यामध्ये आहेत. इथे शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आहेत. असा अमेझिंग आणि छानपैकी असा किल्ला इथे बांधण्यात आला आहे. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, एवढी तटबंदी मजबूत आहे की शत्रूला देखील आतमध्ये घुसणे देखील मुश्किल होतं. आणि त्याचबरोबर या किल्ल्याचा दरवाजा जो आतमध्ये एंट्रीचा दरवाजा अशा पद्धतीने इथे बनवला गेला आहे की ज्यामुळे कळणारच नाही आपल्याला की दरवाजा कोणत्या साईडला आहे. असा अमेझिंग असा छानपैकी किल्ला बनवत आला आहे. आणि आता याला भरपूर वर्ष कंप्लीट झाले आणि किल्ल्याचा आता बांधकाम थोडं ढासळायला सुरुवात देखील झाली आहे. ओके, पण मजबूत आहे, छान आहे किल्ला. तुम्ही जर आला नसाल तर एकदा नक्कीच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्या. येस, थँक्यू सो मच. आम्ही आता किल्ला बघून झाला आहे आमचा आणि आम्ही आता निघतोय. येस, तर टाटा बाय बाय, थँक्यू सो मच.